नमस्कार. जय जोहार, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत. मैं अमोल लोंढे, बहुजन मुक्ती पार्टी प्रधान महासचिव, युवा आघाडी महाराष्ट्र राज्य. आज हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एक कारण आहे. येत्या 12 जुलै 2024ला बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी आणि बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन 550 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस कलेक्टर ऑफिसवर होणार आहे. याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी नीटची एक्झाम झाली आणि त्या एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी करण्यात आली, घोटाळा करण्यात आला. बिहार असेल, महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, आणखी काही राज्य आहेत, अशा मोठमोठ्या राज्यांमध्ये मोठा घोटाळा करण्यात आला, विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली, लुबाडणूक करण्यात आली आणि जवळजवळ 24 लाख विद्यार्थ्यांचं फ्युचर अंधारात घालवण्याचं काम इथल्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे. 50-50 लाख रुपयाचं विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ आणि गडबड करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. जे कोणी आरोपी आहेत त्या आरोप्यांना सजा होईलच, पण याला कुठेतरी शासन प्रशासन जबाबदार आहे असं वाटतंय. आणि आपण पाहत असाल की नीट सारखी महत्त्वाच्या एक्झाममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाचा गडबड होत असताना सुद्धा मात्र कुणीच याच्यावर बोलण्यासाठी तयार नाही, आंदोलन करण्यासाठी तयार नाही आणि 24 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात घालवण्याचं काम केलं तरी कुठल्याही पार्टींना मात्र याचं देणं घेणं पडलेलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये 550 जिल्ह्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या माध्यमातून एकाच वेळेस कलेक्टर ऑफिसवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अनिल कुमार माने साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन होणार आहे. पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होणार आहे. पुण्यातील आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आपण एक दिवसाचं धरणे आंदोलन 12 जुलै 2024ला करणार आहोत. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुणे जिल्ह्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व लोकांना, बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असं प्रेमपूर्वक आव्हान करतो की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये तन मन धनाने सामील व्हायचं आणि आपल्या मुलांचं फ्युचर, आपल्या मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी या लढ्यामध्ये सामील व्हायचंय. हा लढा यशस्वी करायचा. येणाऱ्या काळामध्ये या नीटच्या एक्झाममध्ये जो गडबड झालेली आहे याने आमच्या मुलांचं भवितव्य अंधारात जाणार आहे. याचं गांभीर्य ओळखून सर्व बहुजन मुक्ती पार्टीची जी काही तमाम वेलविशर लोक आहेत, मी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना, समाजातील सर्व तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की आपण सर्वांनी 12 जुलै 2024 रोजी पुणे येथील कलेक्टर ऑफिसवर जमा व्हायचंय. आपण त्या ठिकाणी एक दिवसाचं धरणे आंदोलन करणार आहे आणि आपण सर्व ताकदीने त्या ठिकाणी याल अशी आशा आणि विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय जोहार.